नमस्कार. मी ॲडव्होकेट गोपाल सिंग राजपूत. तर मी शिरपूर शेतकरी सहकारी संघ आपले साखर कारखान्याचा सभासद आहे. आपली नुकतीच 2000 आपलं जनरल मीटिंग झाली आता 24/6/2026 रोजी. तर त्या जनरल मीटिंग मध्ये प्रामुख्याने आम्ही सर्व सभासद बांधव हजर होतो. सभासद बांधवांचं म्हणणं असं होतं की बुवा जनरल मीटिंग मध्ये आम्ही जे उपस्थित करू प्रश्न ते घेतले पाहिजेत बुवा असं. त्यासाठी आम्ही निवेदन पण दिलं होतं. परंतु जर वातावरण जर पाहिलं तर लवकरात लवकर मीटिंग कशी आवरता येईल या अनुषंगानेच ती सुरू झाली. तर त्याच्यामध्ये आमचं असं म्हणणं होतं की बा अध्यक्ष हा सभासदांमधून असला पाहिजे, कारण 2021 ला आपली मुदत संपलेली आहे. तर त्या त्या हिशोबाने बस सभासदांमधून अध्यक्ष घेतला गेला. परंतु त्याचं काहीतरी मांडत असताना, अध्यक्षविषयी मांडत असताना अचानकपणे लोकप्रतिनिधी जे आपले तालुक्याचे आमदार आहेत ते अचानकपणे गरम झाले ते आणि त्यांनी अरेरावेची भाषा केली. मी त्यांना संयमाने सांगतोय की बुवा आपण लोकप्रतिनिधी आहात, आपण आपल्या पद्धतीने आम्हाला आमचे राईट आहेत विचारायचे. वास्तविक पाहता ही जी मीटिंग होती, ही जे माझी आपलं चेअरमन आहेत माधव आनंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेली होती. तर त्यांनी मला विचारलं हु आर यू. तर माझा असा प्रश्न होता की हु आर यू, की अध्यक्षाने ही मीटिंग घ्यायची आहे, आपल्याला कुठलाही बोलण्याचा अधिकार नसताना आम्ही ते म्हणजे आपण असे की बुवा जे उत्तर देऊ शकतील असे अध्यक्ष आपले नाहीत का? त्याच्यावर सुद्धा प्रश्नचिन्ह या मीटिंगच्या अनुषंगाने निर्माण झालं. पण चला ठीक आहे, त्यांनी उत्तर दिले किंवा आम्ही आमचंही काय त्याच्यामध्ये हे म्हणणं नव्हतं. आहेत बुवा लोकप्रतिनिधी, या अध्यक्षांना उत्तर देता येत नसतील म्हणून त्यांनी दिली असतील. परंतु उत्तर देण्याची किंवा बोलण्याची जी पद्धत होती, एक सभासद आम शेतकरी जर आपला कोणत्याही भाषेमध्ये जर आपल्या चांगल्या याच्यामध्ये जर तो मांडत असेल तर त्याचं ऐकून घेणं हे प्रथम कर्तव्य आहे. कारण याच्यावर निर्णय घेणं नाही घेणं या अध्यक्ष किंवा सभासद जे ठरवतील त्याचा प्रश्न आहे. परंतु ते न ऐकू घेता तर त्यांनी, आणि मी बोलण्याचं कारण असं होतं, आणखी एक मुद्दा असा होता माझा की 2022 नंतर कुठल्याही पद्धतीची जनरल मीटिंग झालेली नाही. तर 2026 येऊन गेला 2000 आणि मधल्या काळामध्ये यांनी काहीतरी भाडेपट्ट्याचा करार केला कारखान्याचा. परंतु भाडेपट्ट्याचा करार करताना की 22 ते 26 पर्यंत एकदा ही मीटिंग घेतलेली नाही आणि लोकांना सांगितलं नाही, सभासदांना सांगितलं नाही हा कारखाना कोणाला भाड्याने दिला, किती वर्षासाठी दिला, याचं भाडं काय आहे, सभासद कर्मचारी याचे राईट कसे अबाधित राहतील या अनुषंगाने. आणि मुळात ही मीटिंग जी होती तर ही मुळात मीटिंग ही आम्ही मेहरबान कोर्टामध्ये जे आमचे सुभाषसिंह जमादार आहेत, अशोक अग्रवाल आहेत आणि शरद पाटील आहेत यांनी पिटिशन दाखल केलं होतं, त्या अनुषंगाने ही मीटिंग घेण्यात आलेली होती. त्याच्यामध्ये सेंट्रल रजिस्ट्रारने निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे सेंट्रलच्या, आणि त्या निवडणूक आयोगाने याच्यामध्ये क्वेरी तयार केलेल्या होत्या किंवा याच्यामध्ये तुमचं ऑडिट झालंय का, तुम्ही एमडी भरलेला आहे का, तर तुम्ही 2023 चा जो मल्टीस्टेट ऍक्ट मध्ये आपलं ऍक्ट मध्ये जो हे झालंय अमेंडमेंट झालेले आहे त्याच्या आधारावर बायलॉज गेलेला आहे का. तर त्या आधारासाठी ही मीटिंग होती. म्हणजे ही मीटिंग आमच्या ह्या पिटिशनमुळे ती आलेली होती रेकॉर्डवर, आणि त्या मीटिंगला आमचा विरोध करायचं काही कारण नाही. परंतु त्या मीटिंग मधले मुद्दे आणि यांचे मनसुबे असे होते की कुठल्याच याला उत्तर द्यायची नाही. 22 ते 26 मध्ये काय घडलं हे कोणाला सांगायचं नाही. या अनुषंगाने ही मीटिंग यांनाच ती बंद करायची होती, कुठलंही न ऐकता. तर त्यांची जर भाषा पाहिली आपण, त्यांचे हावभाव पाहिले तर याच्यावरून आपल्याला ते स्पष्ट होतं. परंतु मध्ये ते आणखी एक वाक्य असं बोलले की 5 पैसे का इन्होंने काम करेल नाही, 5 रुपये का काम करेल नाही. तर ठीक आहे, 5 रुपयाचं काम करण्याचं जवळ गेल्या 40 वर्षापासून आपण लोकप्रतिनिधी आहात आणि ज्या संस्थेची ही मीटिंग आहे त्या संस्था ही शिवाजीराव पाटलांनी, म्हणजे दादासाहेब शिवाजीराव पाटील यांनी ही संस्थापक चेअरमन असताना निर्माण केलेली आहे आणि आम शेतकऱ्याने सभासद म्हणून 5-5 हजारचा शेअर घेऊन ही चालना दिलेली आहे. तर यांचं काय योगदान आहे कारखान्यामध्ये? यांचा कुठे 5 रुपया लागलाय का कारखान्यात? तर यांना बोलण्याचा राईट तेव्हाच राहील की हे सहकारी संस्था व्यवस्थित चालवतील, शेतकऱ्यांच्या संस्था बंद पडू देणार नाहीत. या विशेष म्हणजे यांच्या कार्यकाळात या बंद पडतायत. दूध संघ बंद पडला कार्यकाळात, तुमची स्वतः संस्थापक असलेली सूतगिरणी तुम्हाला चालवता आली नाही, तर हा सुद्धा तुम्ही प्रकल्प बंद पाडला. मग तुमचं काय योगदान आहे? तुमचं योगदान हेच आहे की जे निर्माण केले आमच्या वाड्यावडिलांनी, की दादासाहेबांनी असेल, इंद्रसिंग भाऊसाहेब हे त्यावेळेस
काय म्हणतात या संस्थापक बॉडीमध्ये सुद्धा होते. तर त्याच्यानंतर हे जे आमचे प्रल्हाद तात्या आहेत, जे दानशूर होते, या लोकांनी सर्व काही दान करून हे जे प्रकल्प उभे केलेत, त्या प्रकल्पांना वाचवण्याचं काम आमच्या शेतकऱ्यांचं, सभासदांचं आहे. आपलं कुठलंही योगदान नसताना नुसते त्या विषयांवर जे प्रकल्प तुम्ही बंद पाडतायत ते विषय आणखी आम्हाला सांगतात की निवडणुकीचा विषय आमचा नाही. तुम्ही तर 11 वर्षात निवडणूक घेतली नाही म्हणूनच कोर्टात गेलो आम्ही, ती लावून आणली आम्ही. तुमचं कुठे योगदान आहे याच्यात? तर त्याच्यामुळे यांनी यांचं पाहिलं पाहिजे. आणि यांनी हे पाहण्यापेक्षा, मी तर आम शेतकरी आहे किंवा मी सभासद आहे, मी सर्वसामान्य आहे, परंतु की आपण जे केले, आपण जी आरेरावी केली, आपण कशा कोणत्या पद्धतीने लोकांना बोललेत, सभासदांना बोललेत, शेतकऱ्याला बोललेत, याचा सर्व बाहेर महाराष्ट्राने यांचा व्हिडिओ पाहिलेला आहे. आणि त्याच्यावरच्या प्रतिक्रिया यांनी वाचून पाहाव्या, ऐकून पाहाव्या, काय मिळालेले आहेत लोकांना. याच्यातच यांचा रिझल्ट आहे, मला बोलण्याची गरज नाही.